नमस्कार, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कंटेंट रायटिंग या फील्डमध्ये आता फ्रेशरच्या रिक्वायरमेंट भरपूर यायला लागल्यात. म्हणजे एकदा तुम्ही कंटेंट रायटिंग शिकला की तुम्ही इंटर्नशिप किंवा फ्रेशर म्हणून पण बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. आता तुम्ही शिकणार कुठल्याही लँग्वेजमध्ये काही इश्यू नाही आहे, पण ह्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ह्या इंग्लिश कंटेंट रायटरसाठी आहेत आणि फ्रेशरसाठी आहेत. सो ज्यांना कंटेंट रायटिंग चालू करायचं आहे इंग्लिश कंटेंट रायटिंगमध्ये, त्यांनी जरूर इथे अप्लाय करा. तुम्हाला शिकायला भरपूर मिळेल आणि सिलेक्शन तुमचं झालं तर तुम्हाला एक नवीन एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स पण मिळेल. कारण मी जसं वर्कशॉपमध्ये सांगते की तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही लँग्वेजमध्ये कंटेंट रायटिंग करू शकता. जर अर्निंग चांगलं हवं असेल तर इंग्लिश कंटेंट रायटिंग हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळेच मी या रिक्वायरमेंट आज शेअर करत आहे. तर पहिली रिक्वायरमेंट पुणे आणि दुसरी रिक्वायरमेंट मुंबई. सो मल्टिपल पोझिशन्स आहेत. सगळी माहिती याच्यामध्ये देणारच आहे मी. तुम्हाला जर हे चॅनलचं कंटेंट आवडत असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत ही माहिती पोचवा. तर चालू करूयात की पहिली रिक्वायरमेंट कुठे आहे. तर पहिली रिक्वायरमेंट ही एका कन्सल्टन्सीमध्येच आहे, जी मॅनपॉवर कन्सल्टन्सी म्हणजे HR कन्सल्टन्सी आहे. त्यांच्याकडे व्हेरियस रिक्वायरमेंट आहे. त्याचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह 81 HR सोल्युशन. त्यांना कंटेंट रायटर हव्यात. ओपनिंग मल्टिपल आहेत, 0 to 3 years. त्यामुळे फ्रेशर कंटेंट रायटरही त्यांना चालतील. तुम्हाला 0 to 3 year गुड वर्बल अँड रायटिंग स्किल. कंटेंट रायटिंगसाठी तुम्हाला माहितीच असेल की रायटिंग स्किल चांगलं हवं आहे. कॅन्डिडेट इंग्लिश कम्युनिकेशन अँड रायटिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कंटेंट रायटिंग इज व्हॉट इट्स रायटिंग. त्यामुळे रायटिंग स्किलवरच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही एक CV जस्ट त्यांना पाठवायचा आहे. मेल ID त्यांनी दिलाच आहे, sonali.dhaigode@executive81.com. हा डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल. सो तिथे तुम्ही एक CV पाठवायचा आहे आणि तुम्ही जर कंटेंट रायटिंग कुठे शिकला असाल किंवा काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तेही पाठवू शकता. काही वर्क सॅम्पल जर तुम्ही केलं असेल याच्यापूर्वी काम तर तेही पाठवू शकता. पुण्यामध्ये मल्टिपल लोकेशन आहेत, त्यांचे बरेच आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही लोकेशन, इवन त्यांनी इथे हायब्रिड मोड लिहिलं आहे. सो मे बी त्यांच्याकडे ऑनलाईन तिथे असतील, वर्क फ्रॉम ऑफिस, रिमोट असतील किंवा हायब्रिड. सो वेगळ्या पोझिशन्स असतील. मी जसं सांगितलं की ही HR सोल्युशन्सच कंपनी आहे. सो त्यांच्या क्लायंटकडे पण असू शकते कंटेंट रायटरची रिक्वायरमेंट. सो जरूर ज्यांना फ्रेशर म्हणून अप्लाय करायचं आहे त्यांनी करा अप्लाय आणि बघा त्यांचा रिप्लाय कसा येतो. लवकरात लवकर अप्लाय करा. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप चॅनल पण आपलं आहे, तिथे जॉईन करा. म्हणजे तुम्हाला वेळेत अप्लाय करता येईल, कारण तिथे लगेच इथला व्हिडिओ शेअर केला जातो. दुसरी रिक्वायरमेंट आहे मुंबईमध्ये. ही वर्क फ्रॉम ऑफिस रिक्वायरमेंट आहे. आयक्रक्स सिस्टीम नावाची कंपनी आहे, IT सर्व्हिसेसच देते ती. त्यांना वर्क फ्रॉम होम नाही आहे, त्यांना वर्क फ्रॉम ऑफिस हवं आहे आणि 0 to 2 years एक्सपिरियन्स. सो इथेही इंटर्नशिपसाठी जे कॅन्डिडेटला ॲप्लिकेशन द्यायचं असेल त्यांनी करा. 2 वेकन्सीज आहे. पगार त्यांनी 50 to 1.5 लाख पर ॲनम असा लिहिलेला आहे. महापेमध्ये त्यांची रिक्वायरमेंट मुंबईमध्ये आहे. स्किल्स कंटेंट रायटिंग, वेब कंटेंट रायटिंग, SEO रायटिंग, बिझनेस रायटिंग, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. स्क्रिप्ट रायटिंग, क्रिएटिव्ह रायटिंग. सो कंटेंट रायटिंग वर्कशॉपमध्ये मी बरेच कंटेंट रायटिंगचे प्रकार सांगितले, त्यातलेच हे प्रकार आहेत. आणि यांनाही 0 to 2 years नवी मुंबईमध्ये पण त्यांची रिक्वायरमेंट आहे. जर तुम्हाला याच्यानंतर सर्टिफिकेट पण मिळणार आहे आफ्टर तुमचं एक्सपिरियन्स झाल्यावर. आणि बऱ्याच गोष्टी ते तुम्हाला स्वतः ट्रेन पण करणार आहेत. सो जे फ्रेशरसाठी बेस्ट रिक्वायरमेंट आहे आणि भरपूर गोष्टी एक्सपिरियन्स तुम्हाला करता येईल. तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे apurva.burke@icruxsystem.com. हा मेल ID पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओच्या खाली जे मोर म्हणून जो लिंक येते तिथे दाबा आणि खाली तुम्ही फॉर जॉब ॲप्लिकेशन ईमेल ID दिलेले असतात, तिथे तुम्हाला पाठवायचं आहे. तर आयदर तुम्ही पुण्यात असाल किंवा मुंबईमध्ये
असाल, फ्रेशर असाल तर या दोन्ही रिक्वायरमेंट तुम्हाला उपयोगी पडतील. जरूर अप्लाय करा. आणि जर फ्रेशर असाल तर तुम्ही सॅलरीकडे बघू नका, शिकून घ्या. नंतर कंटेंट रायटिंग तुम्ही घरूनही करू शकता, रिमोटली करू शकता, तुमचे फ्रीलान्स प्रोजेक्ट करू शकता. सो इन्कम भरपूर येईल, पण आधी एक्सपिरियन्स घ्या. कंटेंट रायटिंग मराठीत शिकायचं असेल तर माझे वर्कशॉप चालू असतात. तुम्ही कुठल्याही वर्कशॉपला ॲडमिशन घेऊ शकता आणि तुमच्या वेळेत वर्कशॉप अटेंड करू शकता. सो ऑल द बेस्ट फॉर दिस रिक्वायरमेंट अँड कीप सबस्क्रायबिंग. थँक्यू.